नमस्कार, मी नानासाहेब कोळेकर। आज बोईसर विधानसभेतील आमदार विलास तरे यांच्या कामगिरीबद्दल मी आपल्या समोर एक विषय मांडणार आहे। विलास तरे जेव्हा निवडून आले त्यानंतर अनधिकृत बांधकामांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळत गेलं। परमार इंडस्ट्री, के कंपाऊंड, रिचर्ड कंपाऊंड, संतोष भवन झालं, ॲपल इंडस्ट्री झाली, अशा कितीतरी ठिकाणांवर जे बांधकामं बनतात त्यांचे बांधकामाचे भूमाफियांचं संरक्षण हे विलास तरे करतात का, अशी भावना लोकांमध्ये तयार झालेली आहे। कारण अनधिकृत बांधकामांमुळे लोकांना किती त्रास होतो याची जाणीव आमदारांना नाही का? आता जे पाणी भरते, संतोष भवनला पाणी भरते किंवा हायवे साईडला पाणी भरते, ते या अनधिकृत बांधकामांमुळेच भरते। तर विलास तरे जे आहेत ते कुठे, कारण लोकांनी जेव्हा निवडून दिलं ते लोकांच्या भल्यासाठी निवडून दिलं, ना की लोकांचं नुकसान करण्यासाठी। एका बाजूला आमदार स्नेहताई दुबे आहेत, ज्या जागोजागी फिरतायत, लोकांसाठी कामं करतायत आणि त्यांच्या वॉर्डात अनधिकृत बांधकामांना कुठेतरी आळा आलेला आहे। परंतु जे बोईसर विधानसभा आहे त्याच्यामध्ये जी बांधकामं आहेत ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि या बांधकामांचा अभिषेक हा कुठे होतोय किंवा पैशांचा अभिषेक कुठे होतोय हे पाहणं गरजेचं आहे। विलास तरे यांच्याकडून आयुक्त अनिल कुमार पवार यांना एकदाही तंबी देऊ शकत नाहीत का ते? कारण जेव्हापासून बांधकाम सुरू झालेलं आहे किंवा ते निवडून आलेत तेव्हापासून एकदाही त्यांनी अनिल कुमार पवार यांना अनधिकृत बांधकामांसंबंधित प्रश्न विचारला असेल असं मला तरी वाटत नाही। विलास तरे यांनी त्यांच्या प्रभागात किंवा त्यांचे जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील जी बांधकामं आहेत ती तोडण्यासाठी किमान किंवा बंद करण्यासाठी आयुक्तांना भेटून एक हे तरी करावं, कारण त्या बांधकामांमुळे लोकांना त्रास होतोय। जिकडे स्नेहताई दुबे हे कार्यपद्धती तत्परतेने काम करतायत, परंतु विलास तरे त्या पद्धतीने काम करताना दिसत नाहीयेत। जर अशा प्रकारे विलास तरे काम करत असतील तर लोकांना असा विलास तरेंसारखा आमदार नको आहे। धन्यवाद।